दुबळी मानसिकता ही अंधश्रद्धेचे माहेरघर असते. पुरोगामी महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य गेटच्या जवळ नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या, हळदी-कुंकू टाकल्याचा अघोरी प्रकार काल परवा घडला. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, तद्वतच अंधश्रद्धेची राजधानी झाली का, असा प्रश्न पडतोय. मित्रहो, सर्वांना नमस्कार. मी माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. पुरोगामी महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य गेटच्या जवळ नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या, हळदी-कुंकू टाकल्याचा अघोरी प्रकार काल परवा घडला. याचा मी जाहीर निषेध करतो. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, तद्वतच अंधश्रद्धेची राजधानी झाली का, असा प्रश्न पडतोय. दुबळी मानसिकता ही अंधश्रद्धेचे माहेरघर असते. याचं मुख्य कारण वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी, विवेकी आणि चिकित्सक विचार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि सामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवण्यात शिक्षण व्यवस्था कुचकामी ठरली आहे, असं या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा मंजूर केला खरा, परंतु तो जनतेपर्यंत पोहोचवण्यात, त्यांचे नियम करण्यात आणि प्रत्यक्ष प्रभावी अंमलबजावणी करण्यात सपशेल अपयश ठरले असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावंसं वाटतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना पातळीवर सतत प्रबोधन करते. त्यामुळंच 1000हून अधिक जास्त गुन्हे नोंद झाल्याचं या ठिकाणी सांगता येईल. कायद्याचे नियम मंजूर करून प्रभावी प्रबोधन मोहीम राबवल्यास यावर आळा बसू शकतं असं संघटनेला वाटतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबतीत शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. शासनाने तशी अनुकूलता दाखवावी अशी विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद.